काय आपले लगेच दिले असते सांगायचं नाही माहिती 11 बॅट्समॅन आपली बॅटिंग येणार नाही ग्राउंड मध्ये कॅच घेतात तरी आम्ही लिहितो तर स्वागत सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण वळूया मैदानाच्या दिशेने मॅच ऑन होताना पाहायला मिळते रोशन आणि लहू ही जोडी आपण पाहतोय श्री गणेश स्पोर्ट्स मोदलपाडा टीम फक्त 10 खेळाडू आणि मग आपण पाहिलं तर 38 सर्कलचे आपल्याला 2 खेळाडू बाहेर पाहायला मिळतील श्री गणेश मोदलपाडा टीमला आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल कदाचित दहा खेळाडूंच्या सहाय्याने मात्र खेळण्यासाठी ते सज्ज झालेली आहे चला मॅचला होते सुरुवात पंचांचा इशारा येतोय पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्यावर एक तगडा मोठा वाला प्रहार थेट चेंडू बाउंड्री लाईनच्या पार हा पाहायला मिळतोय गावदेवी चषकातील दमदार षटकार थँक्यू प्रशांत गोवारी हा गोलंदाज आपण पाहिला पहिल्या चेंडूवर एक बिग हिट हो या वेळेस आपण पाहिला ऑफस्टमच्या जवळ स्क्वेअर करायचा प्रयत्न होता लहू बॅकफुट लाईक स्ट्रॉंग आणि टेक्निकली खूप चांगला क्रिकेट खेळतोय आणि चांगला शॉर्ट सिलेक्शन त्याच्याकडे परंतु हा झोन मधला चेंडू होता बेट झालाय चांगला कमबॅक गोलंदाजाचा होताना पाहायला मिळाला हो यावेळेला पाहायला मिळते आता गोलंदाजीमध्ये नक्कीच व्हेरिएशन आणलं जात आहे पहिला चेंडू आपण पाहिला तो थोडासा फुल टॉस त्यानंतर आपण बघितलं की बाउन्सरवर प्रयत्न केला आणि 1 बाउन्सची एक चेतावणी मात्र गोलंदाजाला दिली उकारण्याचा प्रयत्न शॉर्ट प्लेन चेंडू होता चेंडू आपण पाहिला तर गॅपमध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू कदाचित बाउंड्री लाईनच्या अगदी पार जातोय की नाही तर विहिरीतच गेलाय येस तर मग बाउंड्री आहे तिकडे आणि मग 4 धाबा मिळतील माहिती देते तुम्हाला पुन्हा एकदा येणाऱ्या प्रत्येक संघांना प्रत्येक खेळाडूंना कारण की डिक्लेरेशन झोन जे आहे तिथे चेंडू जर आपण पाहिला झाडीमध्ये चेंडू थांबतोय तर 2 धावा मिळतील परंतु पार जातोय तर 4 आणि डायरेक्ट गेला तर षटकार ऑन साईडला मात्र खोल टप्प्याचा चेंडू होता त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इथे तालमेल अतिशय चांगला पाहायला मिळतोय आणि फील्ड वर जिथे दडपण मात्र मोठं क्रिएट केलं आणि तिथून आपण पाहिलं तर कुठेतरी एक चांगली कॉलिंग चांगलं क्रिकेट आणि चांगल्या गोष्टी गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा टीमसाठी होत असताना पाहायला मिळतात इथून पहिल्या षटकामध्ये विकेटच्या शोधात असतील मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये परंतु ती विकेट मिळवून देण्यामध्ये यशस्वी होतील का प्रशांत 6 बॉल आणि विकेटची जशी दरकार आणि यस डेफिनेटली विकेट मात्र या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मिळवून दिली आहे
आणि मोठी विकेट लहूची. आणि ह्या विकेटचं महत्त्व किती आहे हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की या विकेटने धावसंख्येला मोठा लगाम लावण्याची संधी मात्र प्राप्त झाली आहे. आणि अशा तऱ्हेने पहिला मोठा धक्का गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा हे या टीमला मैदानाच्या आतमध्ये बसत असताना. आई माऊली माझी साली, आई बैसली नारेन गावाला, आई बैसली नारेन गावाला. सकाळीचे आरतीला नाक मारी दिनेश ये बंधवाला, सकाळीचे आरतीला नाक मारी दिनेश ये चंद्र. विकेट गमावली आहे तिथे पहिली मोठी विकेट, मात्र जाता जाता सफलता मिळवून दिली आहे. राहुलजी अंधेर आपलं सुद्धा स्वागत असेल आणि या अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन क्रिकेटचा महासंग्राम सुरू झाला तर राहुल नेहमीच चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर इथे आपण पाहिलं राहुलजी अंधेर चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचा आवाज सुद्धा काही स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल डेफिनेटली. आणि त्यांना विनंती करते राहुल या. लेफ्टी बॅट्समन आहे आता स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत, त्यांची नावं आपल्यापर्यंत मी जरूर पोहोचवेन. प्रकाश असतील आता दुसऱ्या क्रमांकाचे गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू हुकण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, फिल्डर थोडंसं फंबल झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावा मात्र मिळाल्यात. लहू बाद झाल्यानंतर आता एका खेळाडूला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नुसतं चांगलं क्रिकेटमध्ये आपण विश्लेषण करायचं झालं तर मग मोठे फटके धावफलक मेंटेन करायचे आहे, विकेट मात्र गमवायचे नाहीत. या सगळ्या गोष्टी मात्र पाहाव्या लागतील आणि ते कार्य कोणता खेळाडू करेल. टायमिंग शॉट आहे, लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू तैनात आहे, तिथे एक धाव मात्र मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय परंतु नकार मात्र जोर दिलाय. आणि इथून आपण पाहिलं चांगला फटका बॅटच्या रडारमध्ये मिड विकेटच्या दिशेनं एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू आहे. प्रयत्न केले फिल्डरने परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना असफलता फिल्डरला मिळाली आणि चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळाला. आणि हा चांगला फटका म्हणजेच आई गावदेवी चषकातील चौकार पाहायला मिळाला. चौकार मात्र मिळालाय आणि चांगल्या दिशेने धावफलक मात्र मेंटेन केला जातोय. बॅकफुटला थोडंसं पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता ऑप्शनच्या जवळ, त्यावर एक चांगली फटक्याची मोहर लागवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. इथून धावफलक जवळजवळ आपण पाहिलं 20च्या घरामध्ये 1.4 चेंडूचा खेळ मात्र इथून समाप्त झाला आहे. 2 चेंडू आहेत या ओव्हरमध्ये आणि चांगल्या स्थितीमध्ये गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा टीम ही जाणवते, कारण की लगभग 10च्या सरासरीच्या जवळ म्हणजे 10च्या सरासरी पार मात्र धावफलक जाताना पाहायला मिळालाय. हा चेंडू आपण पाहिला ऑप्शनच्या जवळ, थोडासा बागफुटला पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या रडारमध्ये काही आला नाही आहे व्यवस्थित चेंडू. आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिलं की नियंत्रणामध्ये नक्कीच तो शॉट नव्हता. नियंत्रण थोडंसं आपण व्हायला तर फलंदाज एका आक्रमक इराद्याने होता आणि तेच कारण नियंत्रण ठेवता आलं नाही तिथे. डॉट शेवटचा असेल या दुसऱ्या षटकामध्ये. या वेळेला अगदी बॉडीच्या जवळ झोन मध्ये चेंडू अक्षरशः त्या
चेंडूवर तुटून पडला फलंदाज. रोशन नावाचा हा क्लास दर्शवला जातोय आणि हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार मैदानाच्या बाहेर ठोकला जातोय. बेगेट राकेश न्यू बॉलर तिसऱ्या क्रमांकाच्या स्पेल मध्ये आता पाहतोय आपण. महत्वपूर्ण स्पेल असेल या षटकातील. एक क्रॉस द लाईन आपण पाहिलं. हा चेंडू थोडासा बाउन्स होताना पाहायला मिळाला. पंच थोडंसं आमच्याकडे नक्कीच डिसिजन पोहोचवत आहेत की हा वाईट चेंडू आहे. थोडंसं नियंत्रण लेग स्टंपच्या बाहेर मात्र आणि तेच कारण आपण पाहिलं एक्स्ट्रा रन्स. गावदेवी चषक आपण पाहतोय की कालच्या दिवसापासून या स्पर्धेचा प्रारंभ एक मोठा उद्घाटन सोहळा आपण पाहिला होता. कालच्या दिवसामध्ये प्रमुख अतिथी उपस्थित झाले होते आणि त्यानंतर एक उत्तम दर्जाचं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये चांगले संघ होते आणि चांगल्या संघांच्या मध्ये चांगल्या लढती होताना पाहायला मिळाल्या. परंतु अखेरच्या क्षणाला बाजी मारली या आयोजक टीम म्हणजे गावदेवी पाटीलपाडा चिंचोटी टीमनं आणि सुपर 4मध्ये क्वालिफाईड होताना पाहायला मिळाला आहे. बॅकफुटला आपण पाहतोय. चेंडूला नक्कीच आपण पाहिला तर आडे हातो घेण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे आडव्या बॅटच्या सहाय्याने इथून जो शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता तो मी तर म्हणे थोडासा चुकीचा होता. परंतु इथून आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर चेंडूच्या लाईन आणि लेंथ आणि रेषेमध्ये येऊन चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळता येईल. परंतु तो इंटेन इथे वापरण्यामध्ये यशस्वी होतील का बॅटर. आता इथे गोलंदाजाने मात्र एक कमजोरी शोधले की कोणत्या दिशेने आपल्याला गोलंदाजी करायची. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं चेंडूमध्ये व्हेरिएशन केलं जात आहे आणि तेच कारण आपण पाहिलं तर एक चांगल्या टेक्निकचा वापर करत असताना चेंडूला मात्र वळवलं जात आहे आणि फलंदाजाला इथे बीट केलं जात आहे. या वेळेला मात्र क्लीन बॉल केलाय. त्रिफला उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. आणखीन एक धक्का गावदेवी स्पोर्ट्स बंडीपाडा टीमला. खिरडीचे बाजारा साडीया जाऊ पसंत पडेल ती तुला घेऊ. खिरडीचे बाजारा साडीया जाऊ पसंत पडेल ती तुला घेऊ. राज्य झगडून भाव नको खाऊ आम्ही गायाचे बाहेर जाऊ. राज्य झगडून भाव नको खाऊ आम्ही गायाचे बाहेर जाऊ. बायको दोघाहू भांडत नाही असं Thank you, संसार DJ. आहे. विशाल आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. धावफलक आहे 27. इथे आपण पाहिले बॅटची कडा आहे. थर्मॅनच्या दिशेने फिल्डर चेंडूचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. धावा मिळतात इथे झपाट्याने वेगाने. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली राहिली आहे आणि तेच कारण 2 धावा मात्र मिळाल्या. 29च्या घरामध्ये धावफलक. तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकामध्ये चेंडू आपण पाहिली आहे 5. शेवटचा चेंडू असेल. 29 धावा. विकेट आपण पाहिले तर 2 गमावले तर गावदेवी स्पोर्ट्स बंडीपाडा टीमनं. रोशन या खेळाडूकडे आपण असं फोकस करणार आहोत कारण की यंग ब्रिगेड यंग टॅलेंट त्याच्याकडे खूप चांगला क्वालिटी क्रिकेट आहे. बॅटची कडा आहे आणि यस डेफिनेटली अपील मोठी केली आहे. त्याचं उत्तर मात्र इथे मिळालं. फलंदाज बाद होतोय आणि हा तिसरा धक्का मैदानाच्या मध्ये बसत असताना गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा टीमला 29 धावसंख्येवर. आता मात्र आपण पाहिला तर शेवटचं षटक असेल आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात मिस्टर गणेश देवा.
माझी हूं सुटत नाही तर मी काय करू. तर व्हॉट इज शेवटचा षटक असेल आणि शेवट आणि ह्याच खेळाडूची मी चर्चा करतो होतो की हा खेळाडू एक अपकमिंग यंगस्टर एक टॅलेंटेड क्रिकेटपटू आहे. या खेळाडूला मी पाहिलं आहे अनेक वेळा खेळी करत असताना त्याला मी अनेक वेळा पाहिले. अनेक मैदानावर त्याने तो आपला रोल एक योग्य रीतीने कम्प्लीटही केला आहे आणि या मॅचमध्ये ती कामगिरी करत असताना पाहायला मिळतो आहे. हा चेंडू मात्र आपण पाहिला थोडासा स्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आपण पाहिला तर पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जातोय आणि व्हाईट बॉल मात्र इथे मिळेल. व्हाईटने एक धाव मिळेल. एक धावसंख्या पुढे 34च्या घरामध्ये इंटर होते. म्हणजे इथून मित्रमंडळी 40+ धावा येणं गरजेची बाब असेल. आणखीन 1-2 मोठे फटके रोशनच्या बॅटमधून डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्याकडे क्षमता आहे ती. यावेळेला फटका हवेत आहे, पाहावं लागेल. फटक्यामध्ये आहे दम. चेंडू सीमारेखा बाहेर षटकार. आणि का चर्चा करत होतो या खेळाडूची, कारण की टॅलेंटेड क्रिकेटपटू आहे. अगदी कमी वयामध्ये चांगलं क्रिकेट खेळतोय आणि चांगलं क्रिकेट नाही आहे तर मोठं क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे आणि ते त्याने दर्शवून दिलं आहे. आणि एक षटकार ठोकला आहे. ओ हा चेंडू पाहिला आपण अतिरिक्त बाउन्स आहे. व्हाईट बॉलचा इशारा, 1 बाउन्सची चेतावणी गोलंदाजाला दिली जाते. त्यानंतर अशा प्रकारचा चेंडू आला तर मात्र दंडित केला जाईल गोलंदाजाला. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की आता एका चांगल्या फलंदाजाच्या समोर म्हणजे चांगला सेट झाला या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 2 मोठे खेळलेत त्याने. ओहो या वेळेला मात्र आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. माझी मैत्रा तू आहेस कुठं रोज हिरवी तुझीच वाट डोकरी ना तू मला भेट नाही जाय दिस नाही रात अरे समज ना तू माझी बात जुने मैत्रा याद काढली तुला आठवण मी रडली जुने मैत्रा याद काढली तुला आठवण मी रडली. थँक्यू डीजे हर्षद मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आणि लगभग ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर रोशन स्लॉक शिफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे चेंडूची लाईन अँड लेंथ मिस करून झाला आणि त्यामुळे चेंडू अगदी यष्ट्यांवर म्हणजे डावी यष्टी होती त्या यष्टीवर आदळला आणि क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळाला. 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये टार्गेट मात्र एक चांगला सेट करायचं आहे आणि 3 चेंडूमध्ये हर्षदला चांगली बॅटिंग करायची आहे. ओढता विकेट ना उलटास या वेळेला मात्र आपण पाहतोय अगदी मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारली आहे. चेंडूला दाढलंय बाउंड्री लाईनच्या पार. साधा 1 षटकार रेफर केलंय अंपायर आणि बीमरसाठी. डेफिनेटली आपण पाहिलं तर हा चेंडू असेल नो बॉल. बीमर चेंडूची हाताळणी केली आहे आणि लगभग आपण पाहिलं तर 40च्या भरपूर वर होता आणि तेच पाहिलं षटकार 7 धावा मिळाला आणि फ्रीडचा चेंडू मात्र पुन्हा एकदा. फ्रीडचा चेंडू यावेळेला ऑन साईडला लॉफ्ट केलाय हवेत आहे. कॅच जरूर कलेक्ट केला जाईल परंतु फ्रीडचा चेंडू असल्या कारणामुळे मात्र तितकं नुकसान होणार नाहीये जिथे व्हायला हवं.
हर्षद आलेत, परंतु हर्षद आपल्या टीमसाठी काय जबरदस्त फलंदाजी करतायत. एक षटकार ठोकला, त्यानंतर आपण बघितलं की इथे दुहेरी आणि त्यांच्याकडे असलेली संधी, त्या संधीचं सोनं अगदी योग्य रीतीने केले त्याने. ₹49 स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. 49 धावा. उलटास आहे यावेळेला पुन्हा एक धाव मात्र वेगाने कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. येस, डेफिनेटली थोडी फंबाल झाली, 2 धावा मिळाल्या आणि या 251च्या घरामध्ये धावफळक गेले. म्हणजे जिथे आपण पाहिलं ना की एक आता गावदेवी भंडीपाडा टीमला म्हणजे जे हवं होतं ते टोटल मिळालंय. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा आणि या शेवटच्या बॉलवर आपण पाहूया किती धावा अर्जित करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र आपण पाहिला तर हा चेंडू अपस्टंपच्या मिस केला पूर्णपणे हर्षदने. डॉट चेंडू, चांगला कमबॅक इथे गोलंदाज रवीचं होताना पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं तर 2 मोठे फाटके सुद्धा पडले गेले, परंतु आपल्या टीमसाठी आपण पाहिली आहे ज्या प्रकारे खेळी करायची गरज होती ती हर्षदने केली आहे, रोशनने केली आहे. लवने चांगला स्टार्ट कन्वर्ट करून दिला, परंतु श्री गणेश स्पोर्ट्स मोदलपाडा टीमला मात्र ज्या प्रकारे आपण पाहिलं ना इथे थोडंसं आता मात्र चेस करायचे आहेत. जवळजवळ 52 धावा म्हणजे जी 52 धावा झाल्या आहेत आणि 53 धावांचं लक्ष असेल. अनाद निर्गुण प्रगटली भवानी. तर आपण पाहिले आता धावा झाल्यात 52 टॅली केलं आणि 53 धावांचं लक्ष आहे आणि 53 धावांचं लक्ष कंप्लीट करायचं आहे आणि ते कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तत्पूर्वी घेऊ आपण छोटासा ब्रेक. Waybo remix.
हॅलो हॅलो धन्यवाद डीजे. चला फील्ड पोझिशन सजवायचे. येस या ठिकाणी आपण पाहिलं तर ड्रेस कोड सेम नसल्यामुळं गावती स्पोर्ट भेंडीपाडा टीमला 3 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. तर 50 धावांचं लक्ष असणार आहे. लक्ष होतं 53 धावांचं, परंतु पॅनल्टीच्या 3 धावा या ठिकाणी आम्ही निश्चितच त्याच्यातून कमी करतोय. तर 50 धावांचं लक्ष असणार आहे. सामन्याला होते सुरुवात. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश गोवारी अँड विशाल तांडेल आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर लहू घोषे. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या बॉल वरती काय जबरदस्त फटका. बॅटर आपण पाहिला तर राकेशच्या बॅट मध्ये येतो हा षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. षटकाराने या ठिकाणी स्वागत केलंय. लहूने देखील पहिल्या बॉल वरती षटकार खेचला होता. परत फेड या ठिकाणी ऑन झाले. एवढंच आपण पाहिलं तर निश्चितच हा चेंडू येतोय डॉट. फिरकीचा जादूगर आहे. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, क्वालिटी आहे आणि तो सातत्याने मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असतो. अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं तर षटकार पेश केला होता. त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस सफल क्रॉस झाले. त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडूला पाठवलंय डीप मिडविकेटच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतो षटकार. धन्यवाद डीजे. 2 मोठे षटकार आपण पाहिले तर राकेश गुवारीच्या बॅटमधनं निश्चितच मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. मिडल एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 13 या आकड्यावरती. जी सरासरी हवी आहे प्रति षटकामागे ती सरासरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळते. सुरुवात खूप चांगली झाली बॅटर राकेश ग्वारीच्या माध्यमातून. कारण लक्ष आपण पाहिलं तर 50 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे आणि या 50 धावांचा पाठलाग करत असताना सध्या आपण हे पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहतोय मिस्टर लहू घोषेच्या माध्यमातून. थोडंसं महागडं निश्चितच जरूर पाहायला मिळालंय. 2 चेंडू आपण पाहिले तर थोडेसे खराब टाकले. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय बॅटरनं. यावेळेस उजव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती विशाल तांडेल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विशालने देखील केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडेल झेल आणि समाप्त होईल. विशाल तांडेल या फलंदाजाचा खेळ आउट.
प्रकाश म्हस्कर येतो नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल बॅटर प्रकाशला, कारण जी पार्टनरशिप झाली होती 13 धावांची, ती पार्टनरशिप या ठिकाणी तोडली गेली. लहू घोषेचा हा पुढचा बॉल. यावेळेस इनफिल्डच्या वरून आपण पाहतोय गॅप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाते सीमारेषा पार. येतोय हा गावदेवी चषकाचा ग्रेट चौकार. धन्यवाद डीजे. चौकार येतो या ठिकाणी आणि चौकाराच्या सायना धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17 धावा. वेदांत दिवा येतोय नंबर 2चं षटक टाकण्याकरता. सुरुवातीचं पहिलं षटक आपण पाहिलं तर लहू घोषेच्या माध्यमातून टाकलं गेलं, परंतु त्या षटकाचा विचार केला आपण तर 17 धावा त्याने देखील खर्च केल्या. वेदांत दिवाचा हा पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता येतोय आणखी एक चौकार. नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. तर या चौकारानं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 21 या आकड्यावरती. एवढंच काहीतरी कान मंत्र जरूर दिलाय, मेसेज जरूर दिलाय गोलंदाजाला लहू घोषेनं. अनेक लेजंड प्लेयर आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर गणेश दिवा उर्फ गणू. यावेळेस हा बीमर चेंडू हाताळलाय आणि त्याच्यावरती देखील मोठा फटका येतोय. 4 धावा आणि प्लस नो म्हणजेच ह्या 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि प्लस पॉइंट अजून सुद्धा एक राहिलाय, तो म्हणजेच पुढचा येणारा चेंडू फ्री हिट. 5 न धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 26 या आकड्यावरती. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोम हर्षकाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा फायदा उचलला जाईल का? यावेळेस डाव्या एष्टीवरती हा चेंडू टाकला होता आणि काय त्याचा जबरदस्त समाचार घेतलाय राकेश गोवारी या खेळाडूनं. चेंडूला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांनी करता षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 32 धावा. यावेळेस आणखी एक चांगला चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण, मिड विकेटच्या दिशेनं चांगला फटका, परंतु एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 33 या आकड्यावरती. यानंतर आपण पाहणार आहोत या मॅच मधला विजयी संघ आणि त्यांच्या समवेत
आई जीवदानी स्फोट वाळीव. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर वाळीव संघाने एक सामना जिंकलाय. एवढ्या सारख्या हातानं चेंडूला पुश केलंय, चेंडू जाते लॉंगला, मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालंय लहू घोषेच्या माध्यमातून आणि चेंडूची फेकी थोडीशी खराब देखील झाली, परंतु 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्या आणि या दोन टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे ती 35 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटचे हलकीसे इनरेज, बाकीचं काम यष्टीरक्षक गणू दिवा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतोय. दुसरा धक्का बसतोय तो म्हणजेच श्री गणेश मुदलपाडा टीमला. धन्यवाद. डिझाईन न्यू बॅटर रुपेश घाटाला येतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून सुद्धा आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 15. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस हा फुल्लरड्यांचा बॉल होता, त्याचा फायदा उचलू शकला नाहीये. स्वेट लेगच्या दिशेनं चेंडू रवाना झाला होता. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केले आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 आकड्यावरती. आता मात्र 12 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. या ठिकाणी आपण पाहतोय आय ग्रुप भाटपाडा टीमचा देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम उमेशजी परेट. सध्या फुल भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आई एकविरा चषकामध्ये बेस्ट बॅटरचा किताब, त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज मानकरी ठरला होता आणि आज पुन्हा आपण या ठिकाणी पाहिलं तर आई गावदेवी चषकामध्ये त्याच उद्देशानं आज देखील दाखल झालेत आई ग्रुप भाटपाडा टीमचे सर्व खेळाडू. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. नंबर 3चं षटक टाकण्याकरता रोशन घोषे. 12 मध्ये रोशनला थांबवायचे, त्या म्हणजे 14 धावा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. पहिला बॉल या ठिकाणी पाहिला आपण तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. रोशन एक चांगला युवा टॅलेंटेड खेळाडू आहे, बॅटिंग देखील चांगली केली, परंतु यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग देखील लाजबाब होते. कॉडवे ह्यांची अपील या ठिकाणी खूप जोरात केली होती, परंतु तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. पंच देखील थोडासा विचार विनिमय करत होते, कदाचित बॅटला चेंडू स्पर्श झालाय की काय, परंतु आमचे पंच एकदम तीक्ष्ण नजर आहे त्यांची. डोळ्यावरती गॉगल आपण पाहिला तर जवळजवळ 3500चा गॉगल त्यांनी परिधान केलाय. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच झेल मात्र होता, झेल पकडायला हवा होता, मात्र झेल झालाय ड्रॉप. या ठिकाणी निश्चितच दबाव निर्माण करू शकला असता गोलंदाज, कदाचित या ठिकाणी विकेट आली असती तर, कारण आपण या ठिकाणी पाहिलं झेल सुटला, स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईकला आलाय तो म्हणजेच राकेश. आणि राकेशच्या बॅटमधून सध्या तरी आपण पाहिलं तर जवळजवळ 3 षटकार आणि 2 चौकार देखील आहेत, त्याच्यानंतर 2 सिंगल धावा देखील आहेत. चांगल्या धावा आतापर्यंत या ठिकाणी बनवलेत मिस्टर राकेश गोवारीनं. एवढेच आपण बघूया रोशन घोषेच्या विरोधामध्ये कशा पद्धतीचा खेळ केला जाईल. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये बनवावे लागतील 13 धावा.
यावेळेस आपण पाहिलं तर चांगला बॉल, चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. बारामध्ये आपण पाहिलं तर 14 बनवायच्या होत्या आणि आता मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर 4 चेंडू खूप चांगले टाकलेत गोलंदाज रोशननं. यावेळेस आपण पाहिलं तर हॅपटॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, एक धाव वेगाने या ठिकाणी पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि 2 धावेनं धावफलक जाऊन पुचला आहे ते म्हणजेच 39. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर एक गावदेवी स्पोर्ट पोमन टीमचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांनी देखील एक यंदाच्या हंगामामध्ये पहिली ट्रॉफी जिंकण्याचा मान त्यांनी देखील केला. यावेळेस टाइम फटका, एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 40 या आकड्यावरती. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायच्या आहेत अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी श्री गणेश मोदलवाडा टीमला 10. बोला. पाणी. येस, थोडंसं फास्ट खेळायचं आहे. काल आपण पाहिलं तर पहिले सामने आपण 4 ओव्हरचे जरूर केलो, मात्र शेवटला 2-2 ओव्हरचे मॅचेस खेळायला लागले. कारण वेल कोणासाठी थांबत नाही मित्रा, वेळेला आपण थांबवायचं असतं. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय नरेंद्र रसे यांचं देखील स्वागत आहे. एक चांगले कॉमेंटेटर देखील आहे, चांगले खेळाडू. आम्हाला नक्कीच काही क्षणाकरता जॉईन होतील यात काही शंका नाही आहे. त्याचनंतर आमचे मित्र राहुल अंधेर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम राहुल, आपलं देखील स्वागत आहे. आई गावदेवी चषक पाटीलपाडा च्या या स्पर्धेमध्ये आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 हा महासंग्राम आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागतील अमित दादा, त्याच्यानंतर शेलार मामा, त्यांनी बनवलेलं हे सुंदर मैदान आपण या ठिकाणी पाहतोय, शेलार मैदान. आणि या शेलार मैदानाचं देखील एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या जास्तीत जास्त मॅचेस स्पर्धा या मैदानावरती होत असतात. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर जो महत्त्वाचा खेळाडू होता राकेश, त्याला मात्र या ठिकाणी बाद केले. असं वाटलं होतं की या ठिकाणी सहज या 50 धावा पूर्ण केल्या जातील, परंतु खऱ्या अर्थानं ब्रेक थ्रू लावण्याचं काम केलं गोलंदाज रोशन घोषण. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आता मात्र चौथं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण हर्षद देखील चांगली कामगिरी करतोय. धन्यवाद डीजे. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये बनवाव्या लागतील 10 धावा. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यावेळेस आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या दिशेने आणखी एक महत्वाचा झेल मात्र त्या ठिकाणी पकडलाय. आणखी एक मोठा धक्का, जबरदस्त वापसी या ठिकाणी होत असताना गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा टीमची
रोशननं मात्र निश्चितच पूर्णपणे या मॅच मध्ये पुन्हा एकदा जान निर्माण केले असं मला काही हरकत नाहीये. मॅच होता कुठे आणि मॅच आला कुठे असं वाटलं होतं की 12 चेंडूमध्ये 14 धावा सहज पूर्ण केल्या जातील, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर श्री गणेश मोदलपाडा टीमची गाडी थोडीशी रुलावरून खाली सरकल्या. या ठिकाणी आपण पाहिलं दीप्तेश वाजेच्या माध्यमातून प्रशांत करता पारितोषिक लावले गेले. षटकार मारला तर 100 कॅश प्राइज दिलं जाईल आणि त्याची गरज देखील आहे. 4 बॉल शिल्लक आहेत, धावांची गरज आहे 10. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे वाईट. चार चेंडू 9 धावा. यावेळेस समोरच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता येतोय हा चौकार. आता मात्र 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. यावेळेस गोलंदाजाने देखील अँगल चेंज केले. अगोदर आपण पाहिलं तर राऊंड द विकेटने गोलंदाजी केली होती. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज हर्षदला ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. हो 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 यावेळेस आपण पाहिलं तर बॅट अगोदर फिरली गेली. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये थोडासा बदल निश्चित या ठिकाणी केलं आणि बदल ही कालाची गरज आहे. मग तुम्ही आयुष्यामध्ये निश्चितच आपण पाहिलं तर जगत असताना आयुष्यामध्ये केलेला देखील बदल खूप महत्वाचा असतो. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडतोय झेल आणि समाप्त झाला. यावेळेस आपण पाहिलं तर प्रशांत गोवारीचा देखील खेळ आउट. धन्यवाद. डीजे शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि निश्चितच आपण पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता आहे. गोल्डन षटकार येईल का? ओहो यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर आई गाववी स्फूट भेंडीपाडा टीमनं हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन लहू घोषे अँड कंपनी अँड हार्लेग श्री गणेश मोदलपाडा टीम. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत मिस्टर जयेश डुकले. चला आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच मिस्टर रोशन घोषे या खेळाडूला, कारण त्याने कमबॅक करून दिला या मॅच मध्ये. अगदी आपण पाहिलं तर त्यांचा संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि अडचणीमध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करून निश्चितच आपल्या संघाला पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेला आणि तिथून मिळालेला विजय हा पूर्णपणे आपण श्रेय देऊया तो म्हणजेच गोलंदाज रोशन घोषे या खेळाडूला. हा रोशन, आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. खूप चांगला क्रिकेट तुमच्या माध्यमातून हे पाहायला मिळालं, कारण की एका बाजूने बॅटिंगसुद्धा खूप चांगली केली होती. त्यात